हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवतोय कैरीचं लोणचं। त्यासाठी आम्ही बाजारातून 2 किलो कैऱ्या आणल्या होत्या, पण त्यातली ही 1.5 किलोच कैरी आहे, कारण की कोय वगैरे कापून त्याचा गाभा निघून जातो त्यामुळे। आणि हे तेल गरम करून घेतलं होतं, त्यात मोहरी टाकून बघितली, त्यानंतर हे मेथीचे दाणे थोडे गरम करून घेतले आणि खलबत्त्यात कुटून घेतले। एकदम बारीक पण नाही वाटायचे आणि जाड पण नाही, अरद बोबडे असे वाटून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मीठ, हे गरम करून घेतलं आहे मीठ, आणि गूळ थोडासा घ्यायचा, आंबट गोड असं छान लागतं। आणि कैरीची फोड आहेत ना, ती माझ्या मुलांसाठी खाण्यासाठी ठेवली होती, ही पुसून घेतलेली आहेत। त्यानंतर हा कैरीचा मसाला आहे जो आपण लोणच्यासाठी वापरणार आहे, तो पातेल्यात टाकून घ्यायचा। आणि मीठ आहे ना, ते गरम ह्याच्यासाठी करायचं, कारण की थोडंसं ओलसर असतं ना मीठ, म्हणून गरम करून घ्यायचं, म्हणजे लोणचं व्यवस्थित टिकतं। त्यानंतर मीठ घालायचं चवीपुरतं। आता हे अर्धी वाटी घेतलेलं आहे आम्ही, लागलं तर आपण वरनं घालू शकतो, पण हे बरोबर झालं ह्या प्रमाणासाठी। त्यानंतर घरगुती लाल तिखट आहे ते, आणि मोहरीची डाळसुद्धा आम्ही आणली होती थोडी बाजारातनं, तीसुद्धा घातली आहे। आणि हे सर्व मिश्रण त्यात घालून एकजीव करून घ्यायचं। आणि तेल आहे ना, ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचं, अजिबात गडबड करायची नाही तेल घालण्यासाठी, कारण की तेल जर का गरम असेल ना, तर फोडी अशा शिजल्यासारख्या होतात, त्या चांगल्या नाही लागत। त्यामुळे मग तेल पूर्ण गार झाल्यानंतर आम्ही ओतलेलं आहे, एक 2-3 तासांनी तेल ओतून हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आणि एक दिवस पूर्ण असं झाकून ठेवायचं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते एका छान अशा काचेच्या भरणीत भरून ठेवायचं। मस्त हे नाही म्हटलं तरी 6 महिने तरी टिकतं, चवीला इतकं सुंदर होतं, त्यामुळे एवढे दिवस राहतच नाही एकतर ते खूप सुंदर। आता मी बोलताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी येते ते बघून। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आमचा आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना, आणि काळजी घ्या सर्वांनी।